तरी नवीन म्हणून आज बनवणार आहे कोरियन स्टाईल मॅक्रोनी। चला तर मग बघूया कशी करायची। मॅक्रोनी आपण बॉईल व्हायला ठेवली आहे, तर सामान काय काय लागते ते बघून घेऊया। पेरी पेरी मसाला, मेक्सिकन टोमॅटो कॉर्न सूप, गार्लिक पावडर, ऑनियन पावडर, पिझ्झा मिक्स, ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स, मिक्स हळद, इथे शेजवान चटणी आणि सोया सॉस आहे, पीनट बटर हा तुम्हाला पाहिजे असला तर तुम्ही टाका, नाही तर टाकू नका, आणि व्हाईट टील। आपली मॅक्रोनी मस्त अशी कुक झालेली आहे, तर ह्यातलं पाणी जे आहे ते टाकायचं नाही आहे, ते तसंच ठेवायचं आहे। मॅक्रोनीमधलं पाणी आपण नितरवून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर गार पाणी टाकून घेतलं आहे। तर पुढची प्रोसेस काय आहे ती बघूया। मगाशी जे स्पायसेस दाखवलेले ते सगळे ह्यात घातलेले आहेत। तर हा जो सूप आहे तो तुम्हाला जेवढा लागतो तेवढा घ्या, नाही तर मग 1.5 स्पून घ्या, आणि पेरी पेरी मसाला तुम्हाला जेवढा हवे तेवढा घ्या तुम्ही। पण तेल गरम करून घ्यायचं एकदम खळखळीत असं। तेल आता छान असं गरम झालेलं आहे, ते गरम गरम तेल डायरेक्ट आपण त्या मसाल्यात सगळं टाकणार आहोत। मिक्स झालेलं आहे, ह्यात ही सगळी मॅक्रोनी आपण टाकायची आहे आणि एकदा परत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स करून घ्यायचं, छान मिक्स करून घेतल्यानंतर परत गॅसवर ठेवायचे आहे आणि 5 मिनिटं मिक्स करून घ्यायची आहे छान अशी। जर तुम्हाला सूप हवा असेल तर मॅक्रोनीचं जे आपण पाणी बाजूला काढलेलं ते ह्यात घालून घ्यायचे। तुम्हाला जेवढा सूप हवा आहे तेवढं तुम्ही घालून घ्याव्यात आणि छान मिक्स करा। मॅक्रोनी मधला सूप आहे तो खूप पातळ आहे, तो तुम्हाला थिक हवा असेल तर इथे ते मॅक्रोनीचं जे पाणी आपण बाजूला काढलेलं ते अर्ध त्यात घातलंय आणि अर्ध्या पाण्यात आपण कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे आणि छान ते मिक्स करायचं आहे। आपलं पाणी आता छान मिक्स झालेलं आहे, ते आता आपण मॅक्रोनीमध्ये घालायचं आहे आणि छान असे मिक्स करून घ्यायची आहे आणि गॅसला फास्ट फ्लेमवर 2 मिनिटासाठी ठेवायचं आहे आणि मध्ये मध्ये मिक्स करत राहायचं आहे। आपली छान अशी सुंदर अशी कोरियन स्टाईल मॅक्रोनी बनवून तयार आहे। तुम्ही तीच बोरिंग देसी तडका किंवा व्हाईट सॉस, रेड सॉस मॅक्रोनी खाऊन कंटाळा असाल तर ही नक्की ट्राय करा, खूप छान होते। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।